मराठवाड्यातली एक बातमी आहे। ती बातमी म्हणजे काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांच्या पत्नी आमदार प्रज्ञा सातव या भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। गांधी घराण्याशी अतिशय जवळीक असलेल्या सातव कुटुंबियांनी पक्षाला सोडणं हे काँग्रेससाठी धक्कादायक आहे। हिंगोली जिल्ह्याच्या राजकारणावरती राजीव सातव यांनी मिळवलेला होल्ड आता निसटत चाललाय असंच यातनं दिसतंय। पक्षातली गटबाजी आहे असं काँग्रेसला सोडण्याचं कारण प्रज्ञा सातव यांनी सांगितलं, पण हे कारण खरं आहे का? त्यांच्या भाजपमध्ये जाण्याने भविष्यात काय राजकीय समीकरणं बदलतील याबद्दल बोलूयात। नमस्कार, मी मोहिनी जाधव, तुम्ही पाहत आहात लगावती। सगळं काही समजून घेऊया, पण त्याआधी एक किस्सा सांगते। लोकसभेत उपनेते पदावर गोपीनाथ मुंडे कामकाज बघत होते। महाराष्ट्रात भाजपच्या वाढीसाठी जी पहिली फळी कार्यरत होती त्यात गोपीनाथ मुंडेंचा समावेश होता। शेठजी भटजींच्या पक्षाला बहुजनांचं पाठबळ मिळवून देण्यात मुंडेंची मोलाची कामगिरी राहिली। तर गोपीनाथ मुंडे लोकसभेत असताना भाजपमधील अंतर्गत गटबाजीला जोर आलेला। आता काँग्रेसची जी अवस्था दिसून येते तशीच काही अवस्था भाजपची तेव्हा होती। या सगळ्याला कंटाळून गोपीनाथ मुंडेंनी भाजपला सोडचिठ्ठी द्यायचं ठरवलं। काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांशी बोलणी सुरू झाली। ही बातमी तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या कानावर पडली। त्यांनी मुंडेंचा पक्षप्रवेश रोखला। लोकसभेतील विरोधी पक्षाचा एक महत्त्वाचा नेता सत्ताधारी पक्षात घेणं नैतिकतेत बसत नसल्याचं कारण देऊन मनमोहन सिंग यांनी मुंडेंना काँग्रेसची दारं बंद केली। पुढे गोपीनाथ मुंडेंनी देखील भाजपमध्येच राहून पक्षाच्या वाढीसाठी प्रयत्न केले आणि सत्ता मिळवली। या घटनेचा उल्लेख उपमुख्यमंत्री अजित पवारांनी एका मुलाखतीत केलेला। आता हा झाला इतिहास। मुंडेंच्या संबंधित हा किस्सा सांगण्याचं कारण म्हणजे नैतिकता, निष्ठा वगैरे मूल्य हे फक्त चवीला लावण्यापुरती झाली आहेत। उगवता सूर्य म्हणून भाजपला मानलं जात आहे आणि कुणीही कधीही भाजप पक्षामध्ये प्रवेश करत असल्याचं दिसून येतंय। आता मूळ मुद्द्यावरती येऊया। राजीव सातव हे काँग्रेसच्या विचारांवरती चालणारे नेतृत्व। अगदी पंचायत समिती, जिल्हा परिषद, विधानसभा, लोकसभा, राज्यसभा अशा महत्त्वाच्या सर्वच सभागृहात त्यांनी काम केलं। 2014च्या मोदी लाटेत महाराष्ट्रातनं 2च खासदार निवडून आले होते, त्यात एक राजीव सातव होते। पक्षनिष्ठा आणि पक्ष संघटना वाढीसाठी केलेल्या प्रयत्नांच्या जोरावर राजीव सातव गांधी घराण्याच्या नजरेत आले। राहुल गांधींनी त्यांच्यावरती विश्वास टाकला। गुजरात विधानसभा निवडणुकीचे प्रभारी म्हणून त्यांची नेमणूक केली। या कार्यकाळात त्यांनी सत्ताधारी भाजपला चांगलाच घाम फोडला आणि काँग्रेसला सत्तेच्या जवळ नेऊन पोहोचवलं। अखिल भारतीय काँग्रेसचे सरचिटणीस म्हणूनही त्यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपवली। आपला नेता इतक्या मोठ्या पदावर गेला हे कळमनुरीतल्या लोकांना मोठं कौतुक वाटायचं। अगदी राज्याचे भावी मुख्यमंत्री म्हणून त्यांच्याकडे पाहिलं गेलं। राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्याशी असलेली मैत्री आणि काँग्रेसमध्ये वाढत गेलेली त्यांची जबाबदारी यामुळे राजीव सातव हेच महाराष्ट्र काँग्रेसचं भविष्य असतील असं बोललं गेलं। पण दुर्दैवाने कोरोनाच्या काळात त्यांचं निधन झालं। सगळ्यांच्या आनंदावरती विरजण पडलं। हिंगोली सहित संबंध राज्यातील काँग्रेसला त्यांच्या जाण्याने मोठा सेटबॅक बसला। त्यांच्या कारकिर्दीची ही सगळी पार्श्वभूमी सांगण्याचं कारण म्हणजे एवढी मोठी काँग्रेसच्या विचारांची परंपरा असताना त्यांच्या पत्नीनं काँग्रेस पक्ष सोडण्याचा घेतलेला निर्णय। जेव्हा राजीव सातव यांचं निधन झालं त्यानंतर प्रज्ञा सातव यांना पक्षानं विधान परिषदेवरती संधी दिली। एकदा नाही तर दोनदा ही संधी दिली गेली। मागच्याच वर्षी त्यांची विधान परिषदेच्या सदस्यपदी दुसऱ्यांदा निवड झाली, त्यामुळे त्यांचा कार्यकाळ हा 2030 पर्यंतचा असेल। पक्ष संघटनेतील जबाबदाऱ्यांकडे पाहायचं झाल्यास सध्या त्या महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत। यासोबतच त्या अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सदस्या देखील आहेत। जेव्हा विधान परिषदेवरती घ्यायचं ठरलं तेव्हा शरद रणपिसे यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर त्यांना पक्षानं संधी दिली। काँग्रेसचे दिग्गज नेते सोडून केवळ गांधी घराण्याशी असलेले राजीव सातव यांचे संबंध या जोरावर त्यांना संधी दिली गेली असं म्हणता येईल। आता मुद्दा आहे तो म्हणजे पक्ष सोडण्याचं कारण नेमकं आहे तरी काय? तर आजकाल बरेच जण विकास हे कारण देऊन सत्ताधारी पक्षात प्रवेश करतात। त्यापैकी बहुतेक जणांना पदही नसतं, त्यामुळे किमान विधान परिषद तरी भेटावी असं अनेक जण या पक्षातनं त्या पक्षात प्रवेश करतात। पण प्रज्ञा सातव यांच्या बाबतीत असं काही म्हणता येणार नाही। त्यांनी पक्ष सोडण्याचं कारण काँग्रेस पक्षातली अंतर्गत गटबाजी असल्याचं म्हणलं जाते। अंतर्गत गटबाजी असं एक वेळ जरी पकडून धरलं तरी त्यांचा थोडाफार प्रभाव असलेल्या हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात काँग्रेसमध्ये तरी अंतर्गत गटबाजी असू शकेल अशी शक्यता कमी आहे। पक्ष संघटनेत नेमकं कोणत्या मुद्द्यावरनं त्यांच्यात आणि इतर गटात फारकत आहे हे देखील स्पष्ट झालेलं नाहीये। असं असताना त्यांना भाजपमध्ये जायचं झाल्यास विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा त्यांना द्यावा लागेल। तो नाही दिला तर पक्षांतर बंदी कायद्यानुसार त्यांचं सदस्यत्व रद्द होईल। त्यामुळे विधान परिषद सदस्यत्व सोडून भाजपमध्ये येण्यासाठी त्यांना मंत्रिपदाची ऑफर दिली गेली आहे का
असाही प्रश्न उपस्थित होतोय. भाजपमध्ये आधीच असलेली गर्दी लक्षात घेता अशी ऑफर मिळण्याची शक्यता देखील कमी आहे. मग यामागे आणखी एक कारण चर्चेले जात आहे, ते म्हणजे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपद. या अधिवेशनात विधान परिषदेत सतेज पाटलांच्या नावाची चर्चा होती. काँग्रेसला बहुमत मिळू नये यासाठी काँग्रेसचे आमदार फोडण्याची भाजपची रणनीती असल्याचं बोललं जाते. त्यामुळेच प्रज्ञा सातव यांच्या पक्षप्रवेशाच्या बातम्या निराधार असल्याचं वक्तव्य सतेज पाटलांनीच केलंय. पक्षाच्या माध्यमातून आम्ही त्यांच्या संपर्कात आहोत असं देखील ते म्हटले. आता राहतो मुद्दा, जर सातव यांनी पक्ष सोडलाच तर काँग्रेसचं काय नुकसान होईल आणि मराठवाड्यात त्यांच्या जाण्याने असे काय समीकरण बदलतील. तर कळमनुरी हा विधानसभेचा मतदारसंघ जिथनं राजीव सातव प्रतिनिधित्व करायचे, त्या मतदारसंघाचा विचार करता काँग्रेसची पकड पूर्णतः कमी झाली आहे. ज्या लोकसभा मतदारसंघातनं ते खासदार झाले त्या हिंगोली लोकसभा मतदारसंघावर देखील काँग्रेसचे असलेले वर्चस्व हे कमी झाले. प्रज्ञा सातव यांनी हिंगोली जिल्हा मराठवाडा या ठिकाणी काँग्रेस पक्ष संघटनेला बळकटी दिली असाही कोणता प्रकार दिसून येत नाही. 14 सालच्या मोदी लाटेत राज्यातनं जे 2 खासदार निवडून आलेले त्यात एक राजीव सातव तर दुसरे अशोक चव्हाण होते. अशोक चव्हाण याआधीच भाजपमध्ये गेले. अशोक चव्हाण जेव्हा भाजपमध्ये गेले तेव्हा प्रज्ञा सातव यांनी त्यांच्यावरती टीका केली होती. ज्या घरात काँग्रेसने महत्त्वाची पदं दिली त्या घरातील लोकांनी काँग्रेस सोडणं चुकीचं आहे असं त्या म्हणाल्या होत्या. असो, राजीव सातव असताना त्यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षा लपून राहिलेल्या नव्हत्या. त्यावेळी मात्र राजीव सातव यांनी एकाच घरात अनेक पदं नकोत म्हणून त्यांच्या सक्रिय राजकारणातील प्रवेशाला अनुमती दिली नव्हती. त्यानंतर त्यांच्या निधनाने मात्र प्रज्ञा सातव यांचा आपसुकच राजकारणात प्रवेश झाला. 100% भाजपा असं ब्रीद घेऊन भाजपची वाटचाल सुरू असून अनेक बडे मासे भाजपच्या गळाला लागलेत किंवा लावले जात आहेत. आगामी काळात ही संख्या आणखी वाढत जाईल असं चित्र आहे. असो, प्रज्ञा सातव यांच्या भाजप प्रवेशावरती तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच राजकीय विषयांकरता लगावती YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.